हो तांबरट ही बाय आता कुर्ली कुर्ली इली इली ही बघ 3 डोळे म्हणजे काय हे 3 टिपके असत ते डोळ्यासारखे दिसतं 3 डोळ्याची कुर्ली. तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं लाडको गावित माणू माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो आता वाजले 4 समाजला सकाळचे पहाटेचे आणि आम्ही धंद्याक जाऊ गेलेलो असो. पण मित्रांनो कसा माहिती आम्हा तुम्ही तर धंद्याक जाताना 2 जण 4 जण 5 जण 10-15 जण असे बघल्यातच असतील होडीर इतके खूप जण धंद्याक जाताना. पण एकटो माणूस धंदो करताना तुम्ही बघल्यात. तर आजच्या व्हिडिओत मी तुमका एकटो माणूस आमचो गाभीत माणूस कसो धंदो करीत असता माशाचो तो तुमका दाखयता. म्हणजे एकट्या माणसाची कशी कशी मेहनत असता मा ती तुमका दाखयता. आज बाबा माझो एकटोच होतो मी असतलं पण बाबा आमचो एकटोच जाता केव्हा केव्हा मी नसते तेव्हा माझ्या आधी एकटोच जाय ते आणि आणखी लोक जातात. पण आता बाबा कसो एकटो जाता काय करीत असता आता तुमका या व्हिडिओसून बघू गाव तर समजला. त्याच्यामुळे हे व्हिडिओ मग तुम्ही मात्र बघित राहा समजला. आता आम्ही होडीकडे इल्लेलो असो आणि बाबा बघ हा जाळा चढयता कुर्लेचा जाळा ती जाळा फितूतली खानातली सुद्धा एकट्यानं चढयलेली असत. ह्यो आता घडान आडवून घेता नागराचा म्हणजे कुर्लेक मारून ठेवचा ह्या जाळ. म्हणजे एकटो माणूस सुद्धा आमचो कसो धंदो करता जे एकट्या माणसाची मेहनत 4-5 जण 10-20 जण हे काय मदत असतात ज्याची त्याची पण एकट्याच्या ह्याच्यात मेहनत कोणची नसतं स्वतःच सगळा करू का. हे बघा हे असा चढवून ठेवायला असा बाबा बाबा आमच्या वयात रातचा कमी दिसतं त्याच्यामुळे बॅटरी कशिवाय जमणार ना. म्हणजे माणसानं ठरवल्यानंतर काय करू शकता फक्त करणाऱ्याची हिंमत. बाबा आमच्या रातचा वाद दिसणार ना तरी सुद्धा कामा करीत असतं वळवळत असतं. देवाची साथ आमच्या बुटातल्याची साथ तो आता चढून घेतल्यात मका मग हयसून ह्यो वयलो भाग चढून घेतलो हेका कळना बिळना काय नाही कित्याक सांग तर लोळाक व्हाया जमनीर सोबत त्यामुळे निसतात मासा आणि बाद गेला जाळा असा तर कुर्ले गुणांता मारता म्हणजे कुर्ले गावले असो विषय तू. तर मित्रांनो आता चढून झालेला असा आवाजा आणि ह्यो आता नागरला येता कांते भितूत एक लायलो हा कुडी येत आता ह्यो वारला का म्हणजे कसा निशाण राहा ना खैसर आपला बुडी मारली खै जाळा मारला तर समजा गोया अशी मेहनत असा. तर मग एकट्यान उडू एकट्या म्हणजे मेहनत खूप असा अंगा बाहेर मेहनत आमच्या ह्याच्यात धंद्यात पारंपरिक पण मजेशीर धंदो म्हणजे आवड असा होणार नाहीतर वगीत कोण करू शकणार नाही ह्यो धंदो. शेवटी ह्यो बिझनेस असा शेवटी बिझनेस आधी मेहनत करू कधी खयचोय बिझनेस करा काय करा मेहनतही करू आपला आपणार पाणी दिला तरी तरमा विरमा सगळा एकट्याकच टाकू काय करू. त्यातल्यात बाबाक आणखी रातचा वाज दिसणार त्याच्यामुळे आणखीनच पाकतात. पण चिकाटी असा धंद्याची मनाचे डोळे पायार तराम बसात काय बसात रातचा. त्या बघ आता असा फायबर सोडून जाऊचा लागता आणि मग फायबराकडे येतो आता फायबर या बघ ह्यो द्यावा तो विश्वास बघ फायबर जरी पाण्यात सोडून गेलो तरी फायबर काही एक जाऊचा नाही बघ तसा देवाची साथ असा एकटो माणूस सुद्धा धंदो करतात एका बघित ना देवाच्या जीवावर सगळा बघ. बघ असा वलव हा एकट्या माणसात कोणची गरज नाही काय नाही बस आता ते म्हणून त्या वक्तार तो माणूस घट गाबी तो वगीत न अंग मेहनत काय असं ती बघा. चल बोया टाकला नागरही सोडलो बघा कसा फल्टर वलव हा आता दिवसवार वलवा. कसा जाळा वडान जातात बघल्यात ना आपण. तर मित्रांनो आता मारून जाय दिलेला असा काय
सपला मारून. हो आता नागर सोडतलो, शेवटचं कोण टाकलो नागर अड्यास झालाच. हे बघा झालेला असा मारून. ह्या आता ओढूचा काय ना, ह्या सकाळी ओढूचा कुर्लेचा. हो पण नागर टाकलेलो असा मारून झालेला असा. चल बोया टाकला काय झालं मोकळ. काय आता फारात सकाळी. आता लांबचा रनिंग असा थंयसर तुला आणि उशिरा जाय दिलो. आता मस्तीन जाऊ काय बोलवून जाऊचा आल्या जवळचा जवळच करतात. आणि लांब जर जाऊचा असला तेव्हा तर जायत म्हणजे कसं. आता बाबा लांब जाऊचा तर थंय सकळ येऊ खया आणि तसा आपला टायमिंग ॲडजस्ट करू खया. बाबा काय काय धंदो असा तसा ॲडजस्ट करून तर मग तसा जाऊचा लागा. आता कसा मशीन आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. फक्त बारीक सारीक बोलव म्हणजे तुमका एक समजायसाठी बाबा कसं काय धंदो करू होतो माणूस कसं काय आहे तुमका समजायसाठी. आणि एकट्या माणसाची मेहनत काय असता त्या तुमका समजतला ह्याच्यासून. तर मित्रांनो आता मशीन मारलेला स्टार्ट आणि आता चललो आम्ही जाऊ समजला. बाबा रातचा दिसणार नाही तरी चलयता म्हणजे ह्या बघ ह्यो एक नाळीतलो इंडिकेटर म्हणजे नाळ आपली खय असा आणि हे लाईटी खयचे खय लाईटी असं त्या हिशोबार चलयतलो आता. मित्रांनो म्हणजे असं धंदो असा आमचो कापताचो मच्छीमाराचो म्हणजे स्वतःचो धंदो आपलो. पाण्यात एकट्यान धंदो करणं आव्हान म्हणजे साधी गोष्ट नाही. त्याका सुद्धा मेहनत लागतं, चिकाटी लागता. म्हणजे मनाची ताकद म्हणजे माका बाबा दिसणार नाही मी कसं धंदो करू काय करू ह्या असला कारणा सांगून जमायची ना. मेहनत करणार कसोय करतो कारणा सांगितलं राहतो ना. पण माहिती असं बाबा मेहनत केलंय तर चाराने गावतले काय गावताला तो विषय असा. आपला पोट खेचारा या धंद्यारा असा पण वकील तर जाऊताना घरात बसून काय खातलं बरोबर मा. तर मित्रांनो आता आम्ही आमच्या जाळा मारूच्या जागेवर इल्लेलो असो. आता बघूया कसा तसाच मारू वया पण हेका कसा शिया असा कोयना असा म्हणजे ह्या जाळा कसा भिंतीसारख्या राहताला वरती. लाईट काढली म्हणजे कसं गादो म्हणजे तुमचं डॉल्फिन तो गादो हयसर कंठाळायचा. हय जास्ती गादो खूप असतात. आम्ही आता खया मित्रांचा मोच्यामाडच्या बाहेर असो मोच्यामाड त्याच्या बाहेर असो बरोबर समजला. आणि हो बावट्याची लाईट काढली कारण हयसर गादो वळवळत असता म्हणजे डॉल्फिन खूप त्याका लाईट खय दिसत थंयसर तो धावतलो. म्हणजे मोठ्या मोठ्या आराटताय का माने काय हुशार असा तो म्हणून वरती सोंक करीत असता. झिलमासाची काय मेहनत असा आणि त्याच्यात बायलेची साथ. आता ही दर्यातली बाबाची मेहनत. तर झालेला असा बघ मारूक चालू सुरुवात केलेलीच असा. शिकवणे टाकीत राहून ह्या काय ह्या आपशी जाताला इथून असं सावकाश मारूच्याने. वारो लागता येडसून त्याच्यामुळे वाऱ्याची व्हायची साथ असा इथून वारो लागता त्यामुळे वाऱ्यावर असा मारीत जावं म्हणजे कसं तितक्या चालान जाता व्हायच आणि वलवून मारू जाता. वाऱ्याच्या विरुद्ध मारूक गेले तर जमाचा ना. वलवतो धंदो बायशेप ट्रायशेप सगळं व्यायाम सर. मित्रांनो नागर आता टाकलो झाला भावा निललो असो. आता काय फारात बघ्या बाबाच्या मेहनती काय गावतात. आता मारून बिरून झाला मग आता रिकामी बसलो. आता बाबा विचार या तेव्हा तर कसं काय धंदो केव्हापासून चालू केलं आणि कसं काय अनुभव असा आता तुमका समजतलो कारण बाबा आधीपासून धंदो करता त्याच्यामुळे बघया विचार या काय तर तुमका काय समजतला. मी संजय भगवान गिरप. मी वयाच्या 15-16 वर्ष धंदो चालू केलोय. करून म्हाका मुळातच प्रचंड हौस धंद्याची. माझं शाळेत लक्ष नाही काय नाही मी काय शाळेत धड हजेरी माझी लागाना. माझी शाळा म्हणजे देऊळ.
त्या देवळात जाऊन मी मग हळूहळू चोरी येणं धंदो करूंक लागले. धंदो करून हळूहळू मग आमच्याकडे बारक्या होडा झाला तर मी त्याच्यावर मग एकटोच बापायची नजर चुकून मी एकटोच जाय तो हौस असल्या कारणान जाय. म्हाका मुळात आधी थोडासा दिसांक कमी होता. शंकर हुतल्यात तरी हरकत नाही. म्हाका ह्यो तिसरो दोळो माझो ह्यो नाही तर मी खंय चालाचंय नाही. तर झाला आणि नंतर हळूहळू मी कोणच्या गेलोय. धंदो केलोय एकटो केलोय मजा केली आयुष्यात. झाला नंतर हळू कालावधीत लगीन झाला. मग एकटो धंदो कुटुंबाचं भार पडलो माझ्यावर. मग काय करू लागलो मी एकटोच जावंक लागले धंद्याक. सगळे धंदे एकटोच करे पण वलवून ही आता मोठी असा लहान होती पण एकटोच धंदो करे होते. खडपकडे मारली ह्या केली घूर मारले मोठे क्या केली. नशिबान साथही दिली धंद्यात म्हाका नाही असा. आणि माझ्या मोठी साथ म्हाका होती माझ्या बायलेची. कारण वरते खालते जाना पाण्यातला काय मोठासा नाही असा. म्हणजे आमका म्हणून नाही लोकांना झालं तर खूप कित्याक हातपाय ते काचे नाही काय झाला तर त्याच्यात करून बायले वरच्या गाडी आम्हीच ह्या करे मी धंदो करे काळोखात कसो करे. माझं मुठातलो म्हाका सांभाळी. वसाड पडली काय पडली बाबा मुठातल्या पाव तू सांभाळून हो रे काय मग वसाड नाही नाळी काय नाही आपोआप बाहेर घोडात जाय. बाहेर गेलो काय वसाडच्या बाहेर गेलो काय तशी मोठीशी भय नाही. मग नंतर किनाऱ्या कसा बुडाची सवय असं ह्या असतं भीती असतं. मग कोण कोणाक बघूचो नाही. रातचो दिवसा कोणा एक धावान येत रात्रीचं कोणी येऊचो नाही. मग हळूहळू मी धंदो करून असं आला. नंतर मुलं आल्याबरोबर मग हे धंदो चालू केलं. असं करून पुन्हा हौस प्रचंड म्हाका धंद्याची. नाही जरी दिसला ना तरी हौस मनाचे डोळे घेऊन मी जाय धंद्या खंय. आता लोकांच्यावर जाय होते मशीन मी धरत आणलगिरी कराय होते पण म्हाका ना पुढची लाईट दिसाल एक लाईट गावली का त्याच्यात चालय असं बघून मी धंदो केलं. पण मजा धंदो करून मजा आहे म्हाका. तर मित्रांनो समजलं मा बाबांनी सांगल्यानंतर म्हणजे काय त्या वक्तार केल्यानं अजूनपर्यंत आता कसं मेहनत करीत दिलो काय ता. आणि ज्याचो भय होतो मा ताच झाला गादो इलो असं पण माघार फॉस करता असं पण काय पार्लाला खाता मोबाईलाची लाईट बघी. आता सकाळी तुमका दाखवून गावता काय कसो काय तो बुडता माघार कसो काय खाता मा तो समजतो. आता काळोखा दिसातो ना फक्त फॉस करीत होतो तो वरती. आता माहिती आम्हा झाला उदवडत इल्लेला असा आणि बाबान ओढूक घेतला. आता तर एकटो माणूस आता कसो वडता काय आता बघा मारून झाला. आता वडूचा बघा सुंगाट काय तर बोलन बारीक 5 येला पहिला सोडलं. एक 5 इथे काय दिसता बांगडुली आहे बांगडुली आहे गेली. सोडले. तर मित्रांनो बघल्यात मग गाद्याची कृपा काय असा ती सगळ्यात टाकल्यान खाऊन. मासो खाता तो खाता त्याशिवाय सबन जाळ्यांक फाटूनही टाकतं सबन भोका घालून टाकतं सबन भांगसाळी करून टाकतं म्हणजे भानशिरात करून टाकतं जाळ्याचा. केन तरी मित्रांनो जरी हाल केला माशांचे म्हणजे माशांची किंमत जरी शून्य केल्या मा तरी तो बुडता तो दाखवू देवायचा तरी तो केण काय करता खाता तरी मासे म्हणजे मासो तरी दाखवता म्हणजे एखादं चुकता खायचा काय जाता थोडे खाता थोडे चुकतं. पण ह्यो गादो असो असा तो सगळा सफाई करीत जातो डायरेक्ट कायच ठेवचो ना. म्हणजे सगळा बागात काय एक जबू कसलो ठेवचो ना काय दाखवतो ना. हा बघ हा बघ असा हा बघ भानशिरा ज्या बघ क्यादा काटणार या जाळ्या परी सगळा तो सत्यानाश. म्हणजे आमच्या ह्याच्यात खूप ह्या असा म्हणजे एकच नुकसान करणार असो नाही तर असे नुकसान करणारे खूप असत. गादो केण कुर्ली गारंगाटे फारंगाटे परत आणि आता माणूसही झाले असत आमच्या पोटाआड येणारे नुकसान करणारे म्हणजे पारंपरिक मच्छीमाराच्या. म्हणजे समाजला असताना तुमका मित्रांनो एकटो सुद्धा मेहनत करून सुद्धा काय तो असं पण काय करता अरे देवा लांब असत खूप लांब असत. दैवदितान कर्म नेता हे बघा हो बुडता माघार हो बघ दिसलो म्हणजे अशी रातभर खात ओढीसारखं जाऊचे नाही ते. आई ते बघ काय करतात ते माघार उडकी मारून आई तो बघ उडकी मारून खाता कसं तो बघा. तुम्ही सांगता वाव कितक्या मस्त कसलो शेपडी मारता दिसता तो बघ. हो बाबा कसलो उडकी मारता उडकी मारून आता ही पाखरांमुळे पाखरा आरडांग लागली का सर येतात फिरा घेणार रे सांगते रे सांग काय वाव बुडता कसो पुणे हो खाता जिरायता हा पोट मासे खाता आमचे
पोटाची राहता तो आपटून अजगरावर. बाकी बियाणा कमी झाला माशाचा, कमी केल्याने गाद्या ते फक्त सोडत. आणि मित्रांनो कसा माहितीया वरते कसो वाघाक मारता का म्हणे तसा हयसर पाण्यात ह्यो वाघ पाण्यातलो गादो म्हणजे त्याका जर मारलंय तर उलट आमकाच शिक्षा असा. म्हणजे त्याका मारलोय किंवा काय केलंय मा तर आमकाच शिक्षा असा. तुमचा नुकसान कितक्या जाऊनी त्याका हातल्यासारखं नाही. डॉल्फिन असा डॉल्फिन हा तो डॉल्फिन ह्यांका काय माहिती चमडा माहिती आहे डॉल्फिन का खायचो काय तो डॉल्फिन तो उडताना दिसलो का डॉल्फिन. पण हयसर ही आमची तरा काय करता म्हणजे वरते सुद्धा माणसा किंमत नाही हयसर सुद्धा माणसा किंमत नाही. म्हणजे जनावरा जागा होई पण अशी घरांची वाडांग होई परत. घरा परत वाडा होई ह्यांची असा आहे असा परत जनावरा जागा होई घरा वाडांग होई. माणसा खाऊनी का माणसा मारून टाकूनी त्याच्याशी संबंध काय नाही. आपला संरक्षण करता का म्हणे कोणी काय जातात ते भोगीत राहा फक्त त्यांच्या बापायचा काय जाता ते फक्त घराने असत ते जात फिरा बाहेर पडतात घराच्या इमानाने फिरतले गाडीने फिरतले आमका इथे गाडी रस्त्यात चाला काय करू कंपनीच्या जीवारान किती बरोबर मग आणि स्वतःचा नाही ता सरकाराच्या जीवार दिता घ्या आणि चला फिरा खाई खायचे जाय चला असा असा जंगला फांगला टाकतो तोडून आणि गावाने वाघ हाडून सोडतो. ह्याच्या आधी वाघ केव्हा योग नाही गावाने आता किती येतं जंगला तोडून टाक वाघ चला तुम्ही माणसा फाणसा खाऊन चला. जंगलाने प्राणी नाही काय नाही सगळा त्यांका आता बावड्यांका खाऊन काय गावता म्हणून ते आपल्या गावानी हाडतं. गावाने ते येणार ना हे झाडून सोडतात गावानी आमच्या गावात वाघ बघलो ते धरले. मग आता सांगला आमच्या गावात हयसर वाघ असा काही धरतले आणि हाडून खैसर नाही ना त्या गावात धडून सोड कुत्रे फात्रे ते खात बारको पोर गावलो ते काय वसडत अशी ही सिस्टीम असा ही सगळा असा चालला असा बाकी काही याग नाही असा डोळ्यांका म्हणजे काय ह्यांका फक्त कब्जो करूचो हा समाजला हा सगळ्या राज्य फक्त सरकाराक करूचा राज्य सगळ्या. तर मित्रांनो ह्या बघा ओढून जाय दिलेला असा तो बावटो दिसता दाखवते तुमका. हो बावटो आमचो लाईट पाळकात करून सोयील तो तरी बुडतात वरला का. ही मेहनत सगळीच रात गई बात गई असा उंचत मात आता आजचो दिवस गेलो बात आता कुर्ले आता काय गावतात आणा कोण हा ब आता बांगडुली फारलेली बांगडुली ती त्याचा हा चोच काढून जे तो डायरेक्ट धरता तो ओढून घेऊन जाता. आता ही त्याची निशाणी म्हणजे गाद्यान खाल्यान बो आता कसा कायता तर ह्या बघ कारण कसो वचडून काढता धरता बघना ना डायरेक्ट ह्या बघ दुकानावर जाऊ नको असं धरून ओढून काढता तो. ह्या समाजला माहिती आता तकला वायथा रावला चोच काढ अडकान तर समाजला तरी तुमका म्हणजे वडता खरात बघाय काय ता. तर मित्रांनो आम्ही आता पुढे येलो आणि आयोबा आमचा चक्री काका तोय सुद्धा एकटाच धंदो करता बघ. तो पगार तलमो असा तो आता खडपा दिलेलो असा सध्या खडपातली जाळी मारल्या त्यांनी. तर मित्रांनो आता कुर्ल्याची बुडी वडू गेलेलो असो आम्ही मारलेली ती आता हय बाग्या त्याला भागता काय काय आता नागर इलो आता हय काय गावता त्याच्यावर सगळा असा कुर्ली दिसता शेळो दिसता. ही ब एक कुर्ली दोन कुर्ले इले दोन पहिले मुर्ता घे बघ 2-3 डोळ्याचे 2 कुर्ले इलेले असत. तर बघूया काय गावता आता 2च कुर्ले ही बाई गेली. दोन डोळ्याची कुर्ले 3 डोळ्याची कुर्ले गुण घन जा मध्ये दोन्ही ही बघ परत ते काय हा का काहीतरी मग असो काहीतरी फारलो काय ती जास्ती फारता. आता मित्रांनो 3 इले आहेत कुर्ले 3 इले कुर्ले आता
आणि हे बघ कॅनबाई एक फारलेलो त्याकाच वाटता खाऊन गेलेले त्याच्यात खालते असत. पामुरट ही बाय आता कुर्ली कुर्ली इली इली ही बघ 3 डोळे म्हणजे काय हे 3 टिपके असत ते डोळ्यासारखे दिसत 3 डोळ्याची कुर्ली. काहीतरी खाद्यपदार्थ गावलो मासे बिशे काहीतरी फारले तर गावतली होती. आणि 4 कुर्ले तरी गावले तो शापत फुकट गेला. तर मित्रांनो आता कुर्ल्याची बुडी झालेली असं ओढून थोडेसे कुर्ले गावले मारानी एका तरी काहीतरी गावला थंय तर अजिबातच काय नाही आता बघलाय मग ती आणि बुडी ओढून झाली मारा ना थोडे तर थोडे कुर्ले तरी गावले कुर्ल्याचा मारला तरी भागला तरी. आता जाऊया तडी समाजला मा सुकड्याला बाकी आमका कितको हाल गावलो होतो सगळं उन्हाने असा बायकाण व्हाया बायकाण असल्यानंतर कसा हय थंय हालाचा नाही काय नाही एका जागेर असा आणि धरून वडूक गावता समाजला एक चली राहता तो वय आता बाहेरसून हो वय आता ओलय कसं तो. तर मित्रांनो आता आमचा वाटाण बिटाण झालेला असा सगळा आता तुमका आमका हाल गावलेलो काय असा मा तू दाखवते हो बघा हे आमच्या असं तियाण्याचे मासे तियाण्या गावले आणि हे असं बुडियाचे कुर्ले हे इतको हाल सगळं मित्रांनो आमका गावलेलो असा तियाण्याचे मासे आणि बघल्यात मासे थोडेफार गावते होते पण तो गाजा पुढे काही इलाज नाही सबन फाडच्या पाडून टाकल्या सबन खाऊन टाकल्या सगळा जाऊनी. मित्रांनो एकट्याची मेहनत बघल्यात ना काय असतात ती कशी म्हणजे कसं काय धंदो असा एकट्याचं सुद्धा तो तुमका आता समजलो असतो ह्या व्हिडिओ समजला. आणि मित्रांनो हे सुद्धा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. समजला घंटा फांटा वाजवा विसरा नका. माझ्या युट्यूब चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करून मात्र विसरा नका. आता असेच भेटा पुढल्या व्हिडिओ. धन्यवाद.